नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज विषय घेऊन आलेली आहे की इन्क्रीज मार्क 15 डेज स्ट्रॅटेजी. म्हणजेच तुमचे कसे मार्क वाढणार आहेत ह्या 15 दिवसामध्ये, त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला छोटे छोटे पॉईंट सांगणार आहे की 300 वरून 600 मार्क कसे येऊ शकतात ह्या 15 दिवसामध्ये. तर अगदी स्टुडंट तुम्ही आता जवळजवळ 12-12 तास तुम्ही स्टडी करता, तसंच कंटिन्यू करा, म्हणजे सिलेक्शन नक्की होणार, ही गोष्ट लक्षात घ्या. जे पण निगेटिव्ह विचार येत असतील किंवा नंबर कमी येत असतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका, किंवा टार्गेट पूर्ण होत नसतील तर काही गोष्टी मी सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. म्हणजे तुम्ही अगदी रिलॅक्स होऊन डोकं शांत होईल अशी स्टडीवरती अगदी तुम्ही फोकस होईल असं तुम्ही स्वतःला तयार करा. कारण कोणत्या गोष्टी आहेत त्या मी आता तुम्हाला एक पॉईंट सांगणार आहे. तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तर स्मॉल टार्गेट कुठलं आपलं एक छोटंसं आहे आता सध्याचं, तर आता 6 ते 7 तास, जवळ 6 to 7 hours आफ्टर क्लास, म्हणजे तुमचे 6-7 तास आहे पूर्णपणे क्लासमध्ये जातात. त्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन, असं हे तुम्ही अगदी कन्सिस्टन्सी पूर्ण 15 डेज ठेवा. म्हणजे हे स्मॉल तुमचं टार्गेट आहे, त्याच्यावरून तुमचं अगदी कंटिन्यू असलं की ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात. आणि सॅक्रिफाईस ह्याच्यामध्ये काय करायचं तेही तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की सोशल मीडिया प्लस रील हे कायमचं बंद करून ठेवा आणि यूट्यूबपासून अगदी लांब राहा. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही ऑफलाईन स्टडी करा, हे माझं अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला हे सांगणं आहे. आणि न्यूजपेपर प्लस टी व्ही हे सर्व काही अगदी ऑफ करून ठेवा. म्हणजे पूर्णपणे ह्या गोष्टी तुम्ही सॅक्रिफाईस केल्या की अगदी खूप सारा तुमचा वेळ वाचेल आणि तुमचं मॅक्झिमम फोकस आहे ते स्टडीवरती राहील. आणि त्यानंतर आणखीन एक मला महत्त्वाचं आवर्जून इथे सांगावंसं वाटतं की लार्ज फ्रेंड सर्कल, जे फ्रेंड सर्कल आहे त्याला तुम्ही पूर्णपणे कट करा. त्यामुळे तुमचा टाईम सेव्ह होईल आणि टाईमपास होणार नाही. तर स्टडीवर जास्तीत जास्त फोकस होईल आणि मार्क वाढण्यास तुम्हाला मदत होईल. अगदी फॅमिली फंक्शन पूर्णपणे अवॉइड करा, हे तर खूप महत्त्वाचं आहे. कारण हल्ली खूप सारे विद्यार्थी असा विचार करतात की मॅडम 2 तास तर आहे, त्याच्याने काय आम्हाला फरक पडणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की फॅमिली फंक्शन हे पूर्णपणे अवॉइड करा. कारण 2-2 तास पण आता तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यावेळेमध्ये जास्त स्टडी होऊन अगदी मार्क वाढण्यास मदत पण होऊ शकते. त्यामुळे मॅक्झिमम टेस्ट तुम्ही देण्याकडे तुमचा कल असू द्या. कारण नीट आणि जेई ह्या एक्झाम्स फार डिफिकल्ट असतात. त्यामुळे जास्त वेळ स्टडी आणि फोकसवर भर देऊन तुम्ही तुमचं ड्रीम कंप्लीट करू शकता. आता जवळजवळ 16 ते 17 लाख स्टुडंट फक्त MBBSचीच तयारीसाठी ते हे नीटची एक्झाम देत असतात. तर जवळजवळ 23 लाख प्लस स्टुडंट विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण त्यामधले 16 ते 17 लाख विद्यार्थी MBBSचीच ती तयारी करतात. त्यातून पण ते 4 ते 5 लाख स्टुडंट्स सिरियसली स्टडी करत असतात. आणि तेवढी स्टडी केल्यानंतरसुद्धा 2 ते 3 लाख स्टुडंट अगदी चांगल्या मार्कने सिलेक्ट होतात. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊन अगदी पॅनिक होऊन अगदी खूप सारे विद्यार्थी अगदी टेन्शन किंवा पॅनिक होऊन जातात आणि पुन्हा परत त्यांचं कन्सिस्टन्सीवरती फोकस कमी होतो. त्यामुळे नेहमी तुम्ही अगदी शांत डोक्याने आणि अगदी व्यवस्थित पॅनिक न होता अगदी सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर अगदी, आणि कंटिन्युटी ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही स्टडी करत राहा. आणि जे काय मी तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत, कुठले सॅक्रिफाईस करायचे ते तर नक्कीच तुम्ही ते सॅक्रिफाईस करा की जेणेकरून तुमचा टाईम खूप वाचेल आणि तुम्हाला मॅक्झिमम स्टडीवरती फोकस करायला मिळेल. आणि कंटिन्युटीमध्ये म्हणलं तर तुम्ही 6 ते 7 तास तुम्ही जो अभ्यासामध्ये म्हणजे तुमच्या क्लासेसमध्ये जातात, त्या व्यतिरिक्त क्वेश्चन प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन ही पण गोष्ट त्यानंतर तुम्ही उरलेल्या तासांमध्ये पूर्णपणे कंटिन्युटी ठेवा. म्हणजे तुमचं अगदी पूर्णपणे मॅक्झिमम फोकस त्या अभ्यासावरती राहील आणि तुमचं नक्कीच MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि मॅक्झिमम NCERTच तुम्ही रीड करा. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की यूट्यूबवरून तुम्ही फार लांब राहा. कारण आता फक्त 15 दिवस उरलेले आहेत. मॅक्झिमम तुम्ही ऑफलाईन स्टडी चालू करा. आणि व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन 15 डेज, याच्यामध्ये काय होऊ शकतं की शॉर्ट रिव्हिजन ऑफ एव्हरी चॅप्टर विथ हाय एड्स पॉईंट्स. ओके. आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस ऑफ मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन प्लस PYQ क्वेश्चन्स. आणि त्याचबरोबर रेग्युलर मॉक टेस्ट हा कंटिन्यू तुम्ही द्या.
आणि सी युअर द मार्क इन्क्रीज. अगदी तुम्ही जर रेग्युलर जर मॉक टेस्ट दिली तर तुमचे नक्कीच मार्क वाढणार आहे, त्यात काही डाऊट नाही. अगदी मी माझ्या मुलांवरून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते, कारण माझी दोन्ही मुलं आता MBBS डॉक्टर होत आहेत. मोठा मुलगा फायनल इयरला आहे आणि छोटा मुलगा सेकंड इयर एम्स BB नगर हैदराबाद ह्या ठिकाणी आहे. कारण शेवटचा जो 1 महिना आणि 15 दिवस ह्या पिरियडमध्ये मॅक्झिमम मॉक टेस्ट त्या विद्यार्थ्यांनी माझ्या मुलांनी दिलेले होते. त्यामुळे त्यांचे अगदी 452 वरून 650 माझी दोन्ही मुलं गेलेली आहेत आणि त्यामुळे हा खूप मोठा फरक होतो. तर मॅक्झिमम मी पॅरेंट्सला पण आणि विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छिते की रेग्युलर तुम्ही मॉक टेस्ट द्या. अगदी डेली तुम्ही 2 क्वेश्चन पेपर सोडवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपले कुठे मार्क चुकतात, म्हणजे कुठे मार्क आपल्याला कमी येतात आणि निगेटिव्ह मार्किंग आपली कुठे होते आणि कुठलं आपलं म्हणजे कन्फ्युजन जे असतं ते होतं. त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थी पॅरेंटला ही अगदी सांगू इच्छिते की रेग्युलर मॉक टेस्ट द्या आणि सी युअर द मार्क इन्क्रीज. कन्सिस्टन्सी असेल तर नक्कीच तुमचे मार्क वाढणार, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर अगदी टाईम टेबल तुम्ही स्वतः पूर्णपणे आखून ठेवा की आज मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण किती तास अभ्यास होतो, त्याच्यावरती आपण किती वेळ आपण रिव्हिजन करतो आणि आज आपलं काय झालेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन 15 दिवस कंटिन्युटी त्याच टाईम टेबल पण तुम्ही जर ठेवला तर नक्कीच तुमचं अगदी स्वप्न पूर्ण होणार, यात काय शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी 15 दिवस राहिलेले आहेत, छान अभ्यास करा, सगळे स्वप्न तुमचे पूर्ण करा. एवढंच या निमित्ताने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला ह्या 15 दिवसामध्ये कसे मार्क आपले 300 वरून 600 कसे जातील, हे त्यांना एक आयडिया येऊन जाते. त्याचबरोबर अगदी मी तुम्हाला या स्क्रीनवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दाखवत आहे की व्हॉट्सअप एक नंबर दिलेला आहे आणि कॉलिंग पण नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी सगळे डाऊट्स विचारू शकता. एवढंच या निमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.